हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खूपच महत्त्वाची आणि आनंदाची एक अपडेट आलेली आहे. ते म्हणजेच की राज्यात 10 नवीन कॉलेजेस सुरू होणार आहेत. मग हे जे 10 नवीन कॉलेजेस आहेत तर ते कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, कोणत्या शिक्षणासाठी असणार आहे, तर यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता का आणि कधीपासून ते सुरू होणार आहे त्याबद्दल सर्व इम्पॉर्टंट अपडेट आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा पद्धतीचे शैक्षणिक एज्युकेशनल अपडेट तुम्हाला मिळत असतात. आणि व्हिडिओ सर्वीकडे शेअर करून द्या, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला इथं मिळणार आहे. तर कोणताही टाइमपास न करता चला आपण इथं अपडेट पाहूया. तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आपल्याला मिळालेली आहे याच महिन्यामध्ये. ओके, 9 जुलैला. ठीक आहे, 9 जुलैला अपडेट आपल्याला मिळालेली आहे. पाहू शकता यामध्ये काय सांगितलेलं आहे हा की चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा. म्हणजे पाहू शकता चालू शैक्षणिक वर्षापासून, म्हणजे आता जे वर्ष चालू आहे 2024-25 तेव्हापासून 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, म्हणजे 10 नवीन शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट आणि वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकल कॉलेजेस इथं काय होणार आहेत, सुरू होणार आहेत. मग पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये आपण इथं पाहूया. ओके, तर पहा की राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. ओके, 10 नवीन शासकीय विद्यालय. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 10 नवीन शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने 50 विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरित 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे वैद्यकीय महाविद्यालय पाहू शकता MBBS हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी इथं असणार आहे. ठीक आहे, तर पाहू शकता यामध्ये काय सांगितलेलं आहे, कुठं हे महाविद्यालय सुरू होणार आहेत. तर पाहू शकता की शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ, जिल्हा ठाणे आणि मुंबई म्हणजे 10 संस्था येथे 100. ओके, लक्षात ठेवा इथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता नवी दिल्ली येथे राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे. लक्षात ठेवा हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू करण्याची इथं काय सांगितलेलं आहे आणि त्याबाबतचा अर्ज दिल्लीकडे इथं पाठवण्यात आलेला आहे राष्ट्रीय वैद्यक परिषद यांच्याकडे. ओके, तर पाहू शकता हे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पूर्ण 9 नवीन कॉलेजेस इथं सुरू होणार आहेत. ओके, आता मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये पाहू शकता की सध्या नीट UG 2024 ची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे सदर 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करून घेऊन या शैक्षणिक वर्ष MBBS प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे. म्हणजेच काय या वर्षापासूनच जे MBBS चे विद्यार्थी जे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतील तर त्यांना या नवीन कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळावं असे प्रयत्न सुरू आहेत, असं जे हे आहेत हसन मुश्रीफ आहे यांनी आपल्याला माहिती दिली आहे. या सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट अपडेट होती मेडिकल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसाठी. जे येणारे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामधले मेडिकलसाठी किंवा जे यावर्षी त्यांनी एक्झाम दिली आहे नीटची, तर त्यांच्यासाठी ते खूपच इम्पॉर्टंट अपडेट होती. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे अपडेट इथं मिळणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.